श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. कुंभ राशीच्या मंडळींनो, आगामी काळ तुमच्या वैयक्तिक सुरक्षेची, गोपनीयतेची आणि तुमच्या सहनशीलतेची अत्यंत कडक परीक्षा घेणारा ठरणार आहे. म्हणूनच कोणती मोठी व्यावसायिका किंवा कुटुंब चर्चा करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या घरातील मालमत्तेचे महत्त्वाचे कागदपत्र, बँक पासबुक, विम्याची पॉलिसी आणि मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने अत्यंत असुरक्षित ठिकाणी लॉक करून ठेवा. ग्रहांची बदलती आणि वक्रस्थिती स्पष्टपणे दर्शवते की तुमची एक छोटीशी ढसाळ वृत्ती, निष्काळजीपणा किंवा कोणावरही केलेला अतिविश्वास तुम्हाला भविष्यात मोठ्या कायदेशीर कचाड्यात किंवा आर्थिक संकटात पाडू शकतो. त्यामुळे आधी सावधगिरी बाळगणे हाच एकमेव उत्तम मार्ग असेल. वास्तविकता पाहता तुमच्यावर राशी स्वामी आणि न्यायाचे देव श्री शनी महाराजांचा थेट प्रभाव असल्यामुळे स्वभावाने प्रचंड शिस्तप्रिय, गूढ गोष्टीची सोकल, अभ्यासक, स्वामी अभिमानी आणि प्रत्येक ठिकाणी परिस्थितीची स्वतःच्या बुद्धीने सूक्ष्म आकलन करणारी व्यक्ती आहात. पण लवकरच तुमच्या शांत आणि संत जीवनशैलीला ग्रहाची एक नवीन वळण मिळणार आहे, जे तुमच्या नेहमीच्या दिनचर्याला पूर्णपणे बदलून टाकेल. या काळात आर्थिक शिस्ती आणि पैशाचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचं ठरेल, कारण काही अनपेक्षित सामाजिक जबाबदाऱ्यामुळे, नातेवाईकांच्या अचानक वाढलेल्या राबत्यामुळे किंवा नको असलेल्या खर्चिक प्रसंगामुळे तुमचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडू शकते. विशेषतः या नजकाच्या काळात भावनेच्या आहारी जाऊन कोणालाही मोठी रक्कम उधार देणे किंवा कोणाच्या कर्जासाठी स्वतःचं जामीनदार राहून कागदपत्रावर सही करणं या गोष्टी आर्थिकदृष्ट्या आत्मघातिक ठरू शकतात. म्हणूनच तुमची व्यवहार चोख आणि पारदर्शक ठेवा. मंडळी, पैसा हातातून जाताना आवाज करत नाही, पण तो परत यायचा ना खूप मोठा आवाज करतो, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगते मंडळी, व्यवहार चोख आणि पारदर्शक ठेवा. पैसा हातातून जाताना आवाज करत नाही, पण तो परत यायचा ना खूप मोठा आवाज करूनच येतो, हे लक्षात ठेवा. जो माणूस विचारपूर्वक खर्च करतो तोच आयुष्यात कधीही पैशासाठी अडचणी देत नाही. म्हणून सावधगिरी हीच तुमची खरी संपत्ती आहे. ज्या क्षणी मन भावनेच्या आहारी जातं त्या क्षणी बुद्धी झोप जाते. म्हणून निर्णय घेताना मन शांत ठेवा. स्वामींची कृपा त्यांच्यावरच राहते जे स्वतःच्या जबाबदारीने आणि विवेकाने वागतात. नशिबावर अवलंबून राहून हात बांधून बसत नाहीत. आजचा त्रास हा उद्याच्या सुरक्षेसाठी दिलेली परीक्षा आहे. ती परीक्षा शांतपणे आणि समजुतीने पार करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर अजून जोडले गेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमचे नशीब बदलताना पाहायचं असेल तर नवनवीन आणि अचूक रहस्य भविष्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करा, कारण स्वामींच्या कृपेने कठीण काळही सोपा होतो. यानंतरचा सर्वात मोठा आणि चक्रहून टाकणारा बदल म्हणजे तुमच्या घरात मिळालेला जिथे बऱ्याच दिवसापासून असलेली शांतता दूर होऊन नातगलांची, ओळखायची लोकांची आणि पाहुण्याची अचानक वर्दळ वाढेल. जुने विसरलेले संपर्क किंवा सोशल मीडियावरील जुने मित्र ज्यांच्याशी तुमचा संवाद तुटला होता ते अचानक सक्रिय होऊन तुमच्याशी संपर्क साधू लागतील. पण लक्षात ठेवा की या लोकांच्या गर्दीत येणारा प्रत्येकाचा हेतू शुद्ध आणि चांगला असेलच असं नाही. काही लोक केवळ तुमच्या प्रगतीचा अंदाज घेण्यासाठी, तुमचा हेवा करण्यासाठी किंवा स्वतःचा छुपा स्वार्थ साधण्यासाठी तुमच्याशी गोड बोलून जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील. म्हणून तुमच्या घरगुती गोष्टी, घरातील गुप्त किंवा महत्त्वाच्या व्यावसायिक योजना प्रत्येकासमोर उघड करू नका, कारण काही गोष्टी स्वतःपुरत्या मर्यादित ठेवणंच योग्य ठरेल. याच दरम्यान तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमची होणारी प्रगती पाहून काही गुप्त शत्रू आणि जळणारे लोक तुमच्या पाठीमागे गैरसमज पसरवण्याचा किंवा तुमच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न करतील. परंतु अशावेळी कोणताही वाद न करता किंवा कोणत्याही वादात न पडता राग जागेवर नियंत्रण ठेवा, कारण शांत राहून आपले काम करत राहणं हा शनीचा खरा न्याय ठरेल आणि तुमची हीच निराऊ शांतता विरोधकांना चूक उत्तर देईल. या सर्व मानसिक धावपळीत आणि लोकांच्या घरातील वयस्कर, ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी एखाद्या दिव्य औषधासारखे काम करेल.
त्यांच्याकडून असलेल्या प्रदीर्घ आयुष्याच्या अनुभवातून तुम्हाला सध्याच्या करवून टाकणाऱ्या समस्येचे नेमके आणि अचूक उत्तर मिळू शकते. म्हणून त्यांच्या सल्ल्याचा आदर करा आणि अहंकाराला बाजूला ठेवून त्यांच्याशी संवाद साधा. घरात निर्माण झालेल्या आलोकांचा राबता आणि कामाची अतिरिक्त ताण यामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. थकवा जाणू शकतो. म्हणून स्वतःसाठी वेळ काढून वेळेवर विश्रांती घेणं आणि आहाराची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आनंदाचा हा क्षण मनापासून जागा आणि जास्त ताण घेऊ नका. घरात एखादा छोटा धार्मिक विधी, नामस्मरण, भजन किंवा सुंदर पूजेचे आयोजन केल्याने घरातील बऱ्याच दिवसापासून रेंगाळलेली नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होईल. मनाला शांतता लाभेल आणि संपूर्ण कुटुंबात एक नवीन उत्साह व आपसातील एकोपा पाहायला मिळेल. अमावस्येच्या या मोठ्या संग्रामानंतर तुमच्या आयुष्यातून स्वार्थी लोकांचे मुखवटे आपोआप गळून पडतील आणि तुम्हाला खऱ्या व खोट्या नात्याची ओळख पटेल. त्यामुळे एक नवीन वैचारिक परिपक्वता तुमच्यात येईल आणि जुने नाते सुटले तरी भविष्यासाठी काही नवीन प्रामाणिक नाते जोडले जातील. मंडळी, माणूस ओळखायचा असेल तर त्याच्या अडचणीच्या काळात त्याचं खरं रूप दिसतं. सुखाच्या काळात तर सगळेजण असतात. जे नातं फक्त फायद्यासाठी टिकतं ते कधीतरी संकटाच्या वेळी आपोआप गळून पडतं आणि जे नातं मनापासून असतं ते प्रत्येक वादळात अधिक घट्ट होतं. स्वामींचा हाच नियम आहे, जो तुमच्या सोबत खऱ्या मनाने उभा त्याला कधीही अंतर देऊ नका आणि जो फक्त स्वार्थासाठी जवळ येतो त्याला कधीही मनाच्या जवळ येऊ देऊ नका. भीती न बाळगता समोर जा, कारण शनीची परीक्षा कठीण असते पण ती नेहमी न्यायाचीच असते. जो माणूस सत्याने संयम सोडत नाही त्याला अंधारात नंतर नक्कीच प्रकाश दिसतो. म्हणूनच कुंभ राशीच्या मंडळींनो, येणारा हा काळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुम्हाला आणखी मजबूत आणि शहाणपणा बनवण्यासाठी आलाय. शनिदेव कधीही कोणाचं वाईट करत नाहीत. ते फक्त चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणण्यास काम करतात. म्हणून त्यांच्या न्यायावर पूर्ण विश्वास ठेवा. या काळात तुम्हाला जे काही अनुभव येतील ते सगळे तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देण्यासाठीच येत आहेत. त्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगाला घाबरून सामोरे जाऊ नका. स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका, कारण जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला परिस्थिती कधी हरवू शकत नाही. त्याच्या कष्टाचं फळ तुम्हाला योग्य वेळी नक्कीच मिळेल. फक्त त्या वेळेची शांतपणे वाट पाहायला शिका. लोक आज तुमची चिंता करतात किंवा तुमच्याबद्दल वाईट बोलतात, तेच लोक उद्या तुमच्या यशाची साक्षीदार बनतील. तोपर्यंत तुम्ही फक्त तुमचं काम, तुमची श्रद्धा आणि तुमचा संयम टिकून ठेवा. आयुष्यात येणारा प्रत्येक अडथळा हा तुम्हाला आणखी सक्षम बनवण्यासाठीच येत असतो. त्यामुळे त्या अडथळ्याकडे संधी म्हणून बघा, समस्या म्हणून नाही. तर स्वामी आणि शनिदेव यांची कृपा ज्यांच्यावर असते त्याला कोणतीही शक्ती दीर्घकाळ त्रास देऊ शकत नाही. म्हणून मनात कोणती शंका न ठेवता पूर्ण श्रद्धेने आणि सकारात्मक विचारानेच पुढे चालत राहा. यश तुमच्या पावलाची वाट पाहत आहे. जर तुम्हाला शनिदेव महाराजांच्या साडेसातीचा किंवा ढाळाचा प्रभाव कमी करायचा असेल तर आयुष्यातील अडथळे दूर करायचे असतील तर ज्योतिषशास्त्र कुंभ राशीसाठी शुभ आणि प्रभावी मानले गेलेले विशेष रत्न आणि कवच याबद्दलची माहिती खाली मी तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खरंच मनापासून धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओवरती किंवा चॅनेलवरती जर तुम्ही नवीन आले असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला मात्र विसरू नका. भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ.